students, today we are going to study Science and Technology Part 2. In this video, we are studied about Disaster Management. डिझास्टर मॅनेजमेंटचा फर्स्ट पार्ट तुम्ही यापूर्वी अभ्यासला असेलच आणि जर अभ्यासला नसेल तर तो जरूर अभ्यासा. डिझास्टर मॅनेजमेंट हा चॅप्टर आपण 2 व्हिडिओमध्ये अभ्यासत आहोत, तर हा शेवटचा भाग. डिझास्टर मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंट कशी करायची? डिझास्टर मे बी मायनर और मेजर, शॉर्ट टाइम और लॉन्ग टाइम. You should be overcome and effective disaster management is necessary for it. आता डिझास्टर हा मायनर असू दे, मेजर असू दे, शॉर्ट टाइम असू दे किंवा लॉंग टाइम असू दे, इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंटची आवश्यकता असते. देर इज क्लोज रिलेशनशिप बिटवीन डिझास्टर मॅनेजमेंट अँड पब्लिक पार्टिसिपेशन. आता फक्त गव्हर्नमेंटने करून मॅनेजमेंट होणार आहे का? त्यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशनची सुद्धा खूप आवश्यकता असते. Disaster management is either prevention of disaster or making arrangements to face it or at least achieve the abilities to face it. तर मॅनेजमेंट करायची म्हणजे काय करायची? तर डिझास्टर काही डिझास्टर आपल्याला सांगून नाही येत, अचानक होतात, पण त्याचं प्रिव्हेन्शन करू शकतो आपण किंवा फेस करण्यासाठी मॅनेजमेंट करू शकतो, अरेंजमेंट करून ठेवू शकतो. डिझास्टर इज व्हेरी फास्ट प्रोसेस. इन फॅक्ट इट इज ॲक्सिडेंट. तो एक ॲक्सिडेंट आहे. जसा ॲक्सिडेंट अचानक होतो तसं डिझास्टर हे सुद्धा काय आहे? ॲक्सिडेंट आहे. व्हॉट शॅल वी डू इन सच सिच्युएशन? हाऊ कॅन वी प्रोटेक्ट अवर सेल्स, अवर बिलॉंगिंग्स अँड ॲनिमल्स? In case of disaster management, there should be an attempt to minimize the losses. Disasters are never planned, but losses due to can be prevented in a planned manner. आता पहा, आपण डिझास्टर हे अचानक येत असल्यामुळे आपण प्लॅन करू शकत नाही, म्हणजे परंतु त्यापासून होणारी जी हानी आहे, जे लॉसेस आहेत, ते कमी होण्यासाठी मात्र प्लॅन आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल, हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला असतो, या भागात वादळ होईल किंवा या ठिकाणी भरपूर पाऊस पडेल. अशा ठिकाणच्या व्यक्तींना आपण दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करून ठेवू शकतो, त्यामुळे लॉसेस कमी होतात. ऑब्जेक्टिव्ज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. आता डिझास्टर मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत पहा? डिस्पोजल ऑफ ह्युमन लाईफ सफर्ड बाय ह्युमन बिईंग ड्युरिंग द कॅलॅमिटी अँड रिलीज ऑफ द पीपल. सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज supply of essential commodities of the people to reduce the effect of disaster. तर डिझास्टरचा इफेक्ट कमी करण्यासाठी त्यांना इसेन्शियल कमोडिटीचं जर सप्लाय केलं तर थोडेसे इफेक्ट कमी जाणवतात. द रिस्टोर द ह्युमन लाईफ इन द रिजन बाय क्रिएटिंग रिकन्सिलेशन इन डिझास्टर. आता डिझास्टरमध्ये काय होतं? ह्युमन लाईफ डिस्टर्ब झालेलं असतं, तर त्याचं रिस्टोरेशन करणे हा एक त्याचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे. रिहॅबिटंट डिझास्टर विक्टिम्स. अँड लास्ट इज कन्सिडरिंग प्रोटेक्टिव्ह मेजर इन डिझास्टर. सच डिझास्टर विल नॉट रीच इन फ्युचर अँड स्लो टेक केअर टू रिड्यूस देअर इंटेन्सिटी. तर असे डिझास्टर फ्युचरमध्ये येणार नाहीत किंवा आले तर त्याची इंटेन्सिटी काय असेल? कमी असेल. यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट काम करते. डिझास्टर मॅनेजमेंटची आवश्यकता असते. Disaster management is achieving or time to time improving the ability to face the disasters through scientific and careful observations and analysis of data. For example, preparing the action plan through study of various aspects like preventive measures, rehabilitation, reconstruction. Executing that plan is nothing but the management of disaster. आपण प्लॅन करून ठेवू शकतो. डिझास्टर मॅनेजमेंट कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. फर्स्ट इज प्री डिझास्टर मॅनेजमेंट अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. तर काही गोष्टी आपण आपत्ती येण्यापूर्वी करू शकतो, काही गोष्टी आपण आपत्ती आल्यानंतरही करू शकतो. प्री डिझास्टर मॅनेजमेंट काय पहा? दिस इन्क्लूड्स द कम्प्लीट प्रिपरेशन अँड प्लॅनिंग टू फेस एनी टाईप ऑफ डिझास्टर. फॉर दॅट पर्पज, म्हणजे एखाद्या टाईपच्या डिझास्टरला फेस करण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग त्यामध्ये तयार असते. आयडेंटिफाईंग द प्रो डिझास्टर एरियाज. तर आता ज्या ठिकाणी भूकंप होतात
किंवा ज्या ठिकाणी वादळ होतात, सततचे होतात, तो एरिया आयडेंटिफाय करणे. कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर अँड प्रोबेबल सिटीज probable sites of disaster through predictive intensity maps and hazard maps respectively. तर त्या डिझास्टरची इंटेन्सिटी किंवा प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप, हॅझार्ड मॅप आपल्याला काय करता येतात, त्यामुळे इन्फॉर्मेशन मिळवता येते. गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, increasing awareness about disaster management among the general public through training programs, mass media and etc. Post disaster management, आता त्यामध्ये अवेअरनेस इन्क्रीज करता येतो, जनरल पब्लिक ट्रेनिंग देता येतात, प्रोग्राम आखता येतात. त्यानंतर पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट, आता काही वेळा प्री प्लॅनिंगनी सर्वच आपल्याला मॅनेज करता येत नाही, त्यावेळी डिझास्टर नंतर सुद्धा आपल्याला मॅनेजमेंट करावी लागते. पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काय पहा, प्रोव्हाइडिंग ऑल टाईप्स ऑफ नेसेसरी हेल्प टू विक्टिम्स ऑफ डिझास्टर, म्हणजे ज्या गरजेच्या हेल्प्स आहेत त्या त्यांना पुरविणे. पार्टिसिपेशन ऑफ प्रिफरेबली लोकल पीपल सेव्ड फ्रॉम द डिझास्टर इन अरेंजिंग द हेल्प टू विक्टिम. पार्टिसिपेशन ऑफ प्रिफरेबली लोकल पीपल्स, आता जे लोकल पीपल्स आहेत, जे त्यामध्ये नाही आहेत, त्यांची मदत घेऊन ही त्यांना मदत, आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना मदत करता येते. क्विक एस्टॅब्लिशमेंट ऑफ हेल्प सेंटर, डिफरंट टाईप्स ऑफ डिझास्टर नीड डिफरंट टाईप्स ऑफ कंट्रोल सेंटर्स. आता डिझास्टर काय एकाच टाईपचे नसतात, वेगवेगळ्या टाईपचे असतात, तर हे डिफरंट सेंटर्स काय करतात, कंट्रोल करतात. कॅटेगरायझेशन ऑफ द हेल्प मटेरियल रिसिव्ड फ्रॉम कंट्रोल सेंटर, डिलिव्हरिंग द मटेरियल टू विक्टिम्स अँड कंटिन्युअस रिव्ह्यूज ऑफ द हेल्प. आता त्या मटेरियलचं कॅटेगरायझेशन करणे, कोणाला किती हेल्पची गरज आहे हे पाहणे हे गरजेचं आहे. बीइंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर डिझास्टर रेस्क्यू, तर डिझास्टर रेस्क्यूसाठी काय असलं पाहिजे, प्रिपेअर असलं पाहिजे. हिअर मेन ॲस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल इज गिवन. स्टार्ट्स फ्रॉम प्रिपरेशन. प्लॅन इज प्रिपेअर टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन इन एनी डिझास्टर इफ ऑकर. तर प्लॅन प्रिपेअर असला पाहिजे. डिझास्टर मॅनेजमेंटचे जे इफेक्ट आहे ते मिनिमाइज करण्यासाठी प्रॉपर प्लॅन प्रिपेअर केलेला असायला पाहिजे. रिडिम्शन, प्लॅन फॉर मिनिमाइजिंग द डॅमेज टू द सोसायटी अँड country. Preparedness, a plan is chalked out so as to get the quick response from general public and administration. Impact of disaster, intensity of various aspects of disaster and disaster management are reviewed. Next is response. Response to the disaster is to given immediately after the incidents. This factor is followed by the disaster strike in this cycle. Next is resurgence. Resurgence is an important link between emergency measures and national progress. Resecuration is a stage used for the welfare and rehabilitation of the nation. And last point is restoration. This is an important link between measures after disaster and national development. This step is useful for progress of nation and rehabilitation. आता रिस्टोरेशन करणं फार गरजेचं आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट स्टेप कोणती आहे तर रिस्टोरेशन. स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. In case of disaster, an authority has been established at the level of government. Following chart indicates the function of control and coordination under the disaster management from national to village level. Disaster Management Act 2005 has been passed in our country. तर 2005 ला डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट पास झालेला आहे. पहा, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी चेअरमन इज प्राईम मिनिस्टर. तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटचे चेअरमन असतात प्राईम मिनिस्टर. स्टेटला चीफ मिनिस्टर असतात,
डिस्ट्रिक्टला कलेक्टर असतात, तालुका लेवलला तहसीलदार असतात आणि विलेज लेवलला सरपंच असतात. तर प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, कलेक्टर हे काय करतात, ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग प्रिकॉशनरी वॉर्निंग, तर ते वॉर्निंग देतात. अदर सोशल प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स यांना, सोशल प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स यांना काय करतात, हेल्प करतात. म्हणजे प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर किंवा कलेक्टर यांना हेल्प करतात. जनरल पब्लिक सरपंचांना हेल्प करते. कलेक्टर, तहसीलदार, सरपंच हे मिळून सिस्टीम इन्व्हॉल्व इन ॲक्च्युअल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन वर्क. तर ॲक्च्युअल सिस्टीममध्ये काम करण्याचं काम कोण करतं, तर कलेक्टर, तहसीलदार, सरपंच आणि जनरल पब्लिक या सर्वांच्या मदतीने सिस्टीम काय केली जाते, कार्यरत ठेवली जाते. डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. At the district level, district collector is responsible for disaster management and implementation of rehabilitation schemes. आता डिस्ट्रिक्ट लेवलला कलेक्टर रिस्पॉन्सिबल असतात आणि ते सगळ्या स्कीम काय करतात, अरेंज करतात. कलेक्टर इज प्लॅनिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग द इम्प्लिमेंटेशन ऑफ रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम. तर कलेक्टर्स प्लॅनिंग, कोऑर्डिनेटिंग आणि कंट्रोलिंग प्रोग्रॅमचं कंट्रोलिंग करतात. गिव्स आउट नेसेसरी इन्स्ट्रक्शन्स अँड रिव्ह्यूज टू द एंटायर सिस्टीम. म्हणजे कलेक्टर नंतर जे आहेत त्या सिस्टीममध्ये, मग तहसीलदार असतील, सरपंच असतील किंवा जनरल पब्लिक असेल, त्यांना इन्फॉर्मेशन देण्याचं काम ते करतात. डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिझायनिंग द स्कीम्स फॉर ईच डिस्ट्रिक्ट सेपरेटली फॉर ईच टाईप ऑफ डिझास्टर अँड गेटिंग दोज सँक्शन फ्रॉम स्टेट लेवल ऑथॉरिटीज. आता प्रत्येक तालुक्यामध्ये असणारे जे डिझास्टर आहेत ते वेगवेगळे असू शकतात. ते फेस करण्यासाठी जे प्लॅन आहे ते पण वेगळे असू शकतात. तर त्याचं प्लॅनिंगसुद्धा कलेक्टरना करायचं असतं आणि ते स्टेट लेवलकडून सँक्शन करून घेण्याची जबाबदारीसुद्धा कोणाची आहे, तर कलेक्टरची आहे. डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल युनिट. District control unit is established immediately either after the impact of disaster or getting intimation about it. District control unit is established immediately either after the impact of disaster or getting intimation about it. तर डिस्ट्रिक्ट कंट्रोल युनिट इमिजिएटली एस्टॅब्लिश केले जाते. इट रिव्ह्यूज अबाउट व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर. that is keeps continuous contact with various agencies like army, air force, navy, telecommunication department, paramilitary forces for getting help. तर हे युनिट काय करतं, तात्काळ संपर्क करतं कोणाशी, तर आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट, पॅरामिलिटरी फोर्सेस. इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कोऑर्डिनेटिंग विथ व्हेरियस व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन फॉर देअर हेल्प इन डिझास्टर मॅनेजमेंट. तर या व्यतिरिक्त ज्या व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन्स असतात त्यांची हेल्पसुद्धा डिझास्टर मॅनेजमेंटसाठी काय केली जाते, घेतली जाते. हू डज व्हॉट. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स हॅज बीन एस्टॅब्लिश्ड ॲज पर डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005. हे आपण पाहिलं, 2005ला डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट एस्टॅब्लिश झालेला आहे. डिव्हिजन्स ऑफ धिस फोर्स आर वर्किंग इन आर्मी. ओव्हरऑल 12 डिव्हिजन्स आर वर्किंग इन द कंट्री. तर आर्मीमध्ये त्याचबरोबर देशातील 12 डिव्हिजनमध्ये यांचं काम चालू आहे. इट्स हेडक्वार्टर इज इन दिल्ली अँड इट इज इन ॲक्शन ऑल ओव्हर द कंट्री विथ द हेल्प ऑफ आर्मी. तर आर्मीच्या मदतीने पूर्ण देशामध्ये काय केली जाते, हेल्प केली जाते. इन महाराष्ट्र नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स इज इन ॲक्शन थ्रू स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. Personnel of these force have substantial contribution in rescue work in disaster like cyclones, cliff slidings, buildings, collapses, etc. तर डिझास्टर आपत्तीची जी स्थिती आहे त्याच्यावरून काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल सायक्लोन्स आला किंवा क्लिफ स्लायडिंग आलं, बिल्डिंग कोलॅप्स झाल्या, तर त्यानुसार नियोजन ते करतात आणि पब्लिकला हेल्प करतात. कॅन यू टेल व्हॉट इज फर्स्ट एड. तर फर्स्ट एड म्हणजे काय. फर्स्ट एड इज अ प्रायमरी हेल्प गिवन टू अ सिक ऑर इंज्युअर्ड पर्सन अंटील फुल मेडिकल ट्रीटमेंट इज अवेलेबल. तर फुल मेडिकल ट्रीटमेंट अवेलेबल होण्यापूर्वी जी ट्रीटमेंट केली जाते इंज्युअर्ड पर्सनला त्याला काय म्हणतात, फर्स्ट एड. हाऊ कॅन वी ऑफर फर्स्ट एड टू विक्टिम्स ऑफ एनी डिझास्टर.
The injured person should be helped and kept in a resting position in which he or she is at ease. Depending upon the nature of the disaster, first aid given may be different, but the most important is timely rescue which can help the victim to survive. तर त्याला फर्स्ट एड ट्रीटमेंट मिळणं आणि वेळेमध्ये त्याला उपचार होणे ही सगळ्यात ही काय आहे त्यांची मोठी जबाबदारी आहे. फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ॲक्शन्स. हिअर सम सायन्स आर गिवन. यू हॅव स्टडीड इन अर्लियर क्लासेस अबाउट द टाइप्स ऑफ फर्स्ट एड टू बी ऑफर्ड टू द पर्सन इंजर्ड इन डिझास्टर. हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. यूज ऑफ धिस नॉलेज इज युजफुल फॉर ऑफरिंग द हेल्प टू classmates or people around you facing any disaster and injured therein. तर फर्स्ट एड ट्रीटमेंटचे तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्याचा उपयोग तुम्हाला तुमचा मित्र असेल किंवा तुमच्या बाजूला कोणी व्यक्ती असतील तर त्यांना मदत करण्यासाठी होऊ शकतो. समटाइम्स वी हॅव टू फेस द डिझास्टर ड्यू टू आवर ओन अनअवेअरनेस. तर आपल्या निष्काळजीपणामुळे सुद्धा आपण बऱ्याच वेळा फेस करतो. सम सिम्बॉल्स गिवन बिसाइड आर सीन यूज्ड अराउंड अस. दोज सिम्बॉल्स कॅन बी इग्नोर्ड. सच सिम्बॉल्स आर युजफुल टू अवॉइड द मिसहॅप्स. पहा, एक्सप्लोजिव्हचा सिम्बॉल आहे, फ्लॅमेबल गॅसचा आहे, फ्लॅमेबल लिक्विडचा आहे. तर ते आपल्याला इग्नोर करून चालत नाहीत. त्या ठिकाणी आपण काळजी घेणे आवश्यक असते. लेट्स थिंक. फॉलोइंग आर सम पिक्चर्स ऑफ डिझास्टर्स. विच प्रिकॉशन्स शुड बी would you take during those disaster? In first picture, there is earthquake. In case of earthquake, one should immediately come out of house and stand in the open ground. If it is not possible, one has to go below the table or any other cover. During collapse of the buildings, there should not be a head injury. In the second picture, fire is seen. First and foremost is to save ourselves from fire. Then one can help others in rescue operations. Help others to extinguish fire. Call the fire department for immediate action. In third picture, there is snake bite. Many times the biting snake can be non-venomous too. तर बऱ्याच वेळा तो विषारी नसतोच. बट द विक्टीम इज सायकोलॉजिकली अफेक्टेड टू. त्यामुळे त्या व्यक्तीला काय करणं गरजेचं आहे, तर शांत करणं गरजेचं आहे. दंश झालेल्या व्यक्तीला शांत करणे गरजेचे आहे किंवा त्याला तो साप सर्प विषारी नाही वगैरे समजावून सांगणे गरजेचे आहे. दी टर्निक्यूट शुड बी टाईड इन द रिजन अबाव द स्नेक बाईट. द रोप पीस ऑफ क्लॉथ और इवन हँकरचीप कॅन बी युज्ड फॉर दिस पर्पज. तर काय करायचं, त्याचं विष शरीरभर पसरू नये म्हणून ज्या ठिकाणी सर्पदंश केलेला आहे त्याच्या वरच्या बाजूला पट्टीने जर आपण घट्ट बांधलं आणि डॉक्टरांपर्यंत त्याला पोहोचवलं तर विष पूर्ण शरीरभर पोहोचत नाही. गिव्ह द रेफरन्स ऑफ द फॉलोइंग पिक्चर्स अँड एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ ईच ऑफ दोज इन डिझास्टर मॅनेजमेंट. आता या ठिकाणी ABCDEF अशी 6 पिक्चर्स दिलेली आहेत. आपल्याला काय दिसते पहा. इन पिक्चर ए, द पेशंट इज मेड टू लाय ऑन द स्ट्रेचर. पेशंटला स्ट्रेचरवर झोपवलेलं आहे. ही मस्ट बी अनकॉन्शियस अँड इंजर्ड टू ग्रेटर एक्सटेंट सो दॅट ही कॅनॉट मूव्ह बाय हिमसेल्फ. तो त्याला स्वतःला जाता येत नसेल म्हणून त्यांनी स्ट्रेचरवर झोपून ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. इन पिक्चर बी, द पेशंट इज हेल्प्ड बाय गिविंग आर्टिफिशियल रेस्पिरेशन. त्याला ऑक्सिजन घेता येत नसावा त्यामुळे आर्टिफिशियली ऑक्सिजन देण्याचं काम तिथं चालू आहे. इन अ पिक्चर सी, picture C and D are same. The patient is being picked up. Most probably the patient is unconscious. The unconscious person who cannot move by himself is carried by these two methods. In a picture E, the patient is carried on the back as in carrying piggyback position. तर पाठीवरून नेताना आपल्याला तो दिसत आहे. And in a last picture F, the patient in this picture is carried by human crutch method. तर मानवी ह्युमन क्रच मेथड म्हणजेच मानवी कुबडी पद्धतीने त्याला तो घेऊन चाललेला आहे. वेन विक्टिम्स वन लेग इज इंजर्ड, समजा त्याचा एक पाय इंजर्ड झालेला असेल, त्याला चालता येत नसेल, तर मानवी कुबडी म्हणजेच ह्युमन क्रच मेथडने
त्याला आपण सेफमध्ये नेऊ शकतो. ही कॅनॉट वॉक विदाउट सपोर्ट, ही नीड टू कॅरी इन अ सच अ वे. तर अशा रीतीने या पिक्चर्सचा जेव्हा एखादी व्यक्ती जखमी झालेली असते त्यावेळी अत्यंत फायदा होतो. इन इमर्जन्सी कंडिशन, व्हेरियस ट्रान्सपोर्टेशन मेथड्स like cradle method, carrying on back, carrying of two hands. Also, those methods depend upon the condition of victim. आता या मेथड ज्या आहेत त्या विक्टिमच्या कंडिशनवरती डिपेंडंट राहतात. प्रत्येक वेळी डिझास्टर सेम असू शकत नाही, वेगवेगळा असू शकतो. आणि मग त्यावेळी ज्या जी मदत करायची आहे ती सुद्धा वेगळी असते. वी फेस डिफरंट टाइप्स ऑफ मेजर और मायनर डिझास्टर इन अवर डेली लाईफ. Varieties of disaster like accidents, stampede, injury in fighting, electric shock, burns, heat shock, snake bite, dog bite, fire due to electric short circuit, epidemic of any disease happen around us. तर यासारख्या घटना आपल्या सभोवती सारख्या घडत असतात. Victim of disaster need to be offered some primary help before actual medical treatment. First aid is useful in such circumstances. या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड एक टेबल दिलेला आहे, तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. आता पहा त्यांनी काय दिलेलं आहे इथं. आपण सेव्हिंग लाईफ पासून सुरुवात करूया. ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड. तर फर्स्ट एडचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत तर सेव्हिंग लाईफ, प्रिव्हेंटिंग डिट्युरेशन ऑफ कंडिशन ऑफ विक्टिम्स ऑफ डिझास्टर. तर ते डिझास्टरचे जे हे डिट्युरेशन आहे ते प्रिव्हेंट करणे. त्यानंतर अजून काय दिले त्यांनी, रिलिव्हिंग द पेन्स, पेन कमी करणे. अटेम्प्ट टू इम्प्रूव्ह द कंडिशन, त्याची जी कंडिशन आहे ती इम्प्रूव्ह करणे. अजून आपल्याला काय करता येईल, टू गिव्ह ट्रीटमेंट इमिजिएटली, आपण इमिजिएटली ट्रीटमेंट देऊ शकतो. टू गिव्ह ट्रीटमेंट इमिजिएटली. also to give medical help to victim till the doctor arrives. तर डॉक्टर येण्यापूर्वी आपणही त्यांना मदत करू शकतो किंवा आपण डॉक्टर पर्यंत त्यांना पोहोचू शकतो. ऑल्सो ट्रान्सपोर्टिंग द विक्टिम सेफली अँड विथ केअर टू द हॉस्पिटल्स. आपण आता ज्या 5-6 पद्धती पाहिल्या अशी योग्य पद्धत वापरून आपण त्यांना सेफली डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकतो. टू प्रोव्हाइड सेफ्टी अँड सिक्युरिटी टू द विक्टिम्स. जे पेशंट आहेत त्यांना पूर्ण टोटल सिक्युरिटी आणि सेफ्टी आपण पुरवू शकतो. हे काय आहेत फर्स्ट एडचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. फर्स्ट एड किट. हिअर फर्स्ट एड किट इज गिवन. द नेसेसरी मटेरियल इन फर्स्ट एड बॉक्स, बँडेज स्ट्रिप्स ऑफ डिफरंट साइज, wound gauze, triangular and circular bandage, medicated cotton, hand gloves, clean and dry cloth pieces, soaps, antiseptic means Dettol or Savlon, safety pins, blade, small pins, needle, band-aid, torch, scissor, thermometer, petroleum jelly. These are some material necessary to the first aid box. तर असं फर्स्ट एड बॉक्स आपण आपल्या घरी सुद्धा तयार करून ठेवू शकतो, म्हणजे इमिजिएटली आपल्याला काही आपत्तीला सामोरं जावं लागलं तर ट्रीटमेंट करता येते. मॉक ड्रिल. इट इज अ प्रॅक्टिस टू चेक द प्रिपेअर्डनेस ऑफ फेसिंग द डिझास्टर ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आता मॉक ड्रिलचं काय आहे तर लवकरात लवकर ट्रीटमेंट करता यावी. व्हर्च्युअल और अपेरंट सिच्युएशन ऑफ डिझास्टर इज क्रिएटेड टू चेक द रिॲक्शन टाइम फॉर एनी टाइप ऑफ डिझास्टर. व्हर्च्युअल किंवा अपेरंट सिच्युएशन जी आहे डिझास्टरची तर ती क्रिएटेड टू चेक द रिॲक्शन टाइम फॉर एनी टाइप ऑफ डिझास्टर. तर त्याचं रिॲक्शन टाइम चेक करणे, कुठल्याही टाईपचं डिझास्टर असेल तर रिॲक्शन टाइम चेक करणे. ट्रेन पर्सनल ऑब्झर्व देअर रिस्पॉन्सिबिलिटीज टू चेक execution of plan design for disaster redressal. This helps to check the efficacy of the system prepared for disaster redressal. Mock drill is arranged on disaster of fire in various schools by the firefighters. तर स्कूलमध्ये सुद्धा त्याची अरेंजमेंट केलेली असते. इट
includes the demonstrates like extinguishing the fire, rescuing the people trapped at higher floor of building, rescuing the persons whose clothing have catched the fire. Such activities are also arranged by police force and voluntary organizations. तर फायरमध्ये एखाद्या व्यक्ती वरच्या माळ्यावर अडकली असेल तर तिला खाली कशी आणायची, किंवा त्या कपड्यांना कपडे पेटलेले असतील तर त्यांना कसं वाचवायचं वगैरे, असं मार्गदर्शन त्यामध्ये काय दिलं जातं. ह्या ऍक्टिव्हिटीज पोलीस फोर्सेस किंवा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन मार्फत सुद्धा अरेंज केल्या जातात. ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉक ड्रिल. आता मॉक ड्रिलचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत पहा. इव्हॅल्युएटिंग द रिस्पॉन्स टू द डिझास्टर, इम्प्रूव्हिंग द कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस डिपार्टमेंट ऑफ डिझास्टर कंट्रोल. तर डिझास्टर कंट्रोल डिपार्टमेंट मधलं कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह करणे हे मेन त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ ओन एबिलिटीज, इम्प्रूव्हिंग द एबिलिटी ऑफ क्विक रिस्पॉन्स टू डिझास्टर. तर डिझास्टरला क्विक रिस्पॉन्सची फार गरज असते, ती इम्प्रूव्ह करण्यासाठी इम्प्रूव्ह करणे हे ऑब्जेक्टिव्ह मॉक ड्रिलचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. चेकिंग द कॉम्पिटियन्सी ऑफ द प्लॅन्ड ॲक्शन, म्हणजे प्लॅन्ड ॲक्शन्स आहेत त्याची कॉम्पिटियन्सी चेक करणे. आयडेंटिफाय द पॉसिबल एरर्स अँड रिस्क. दीज आर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉक ड्रिल. ऑलवेज रिमेंबर. आता इथं काय सांगितले पहा त्यांनी. डू नॉट चॉस अँड पुश इच अदर व्हाईल युझिंग स्टेअरकेस इन द स्कूल. तर शाळेमध्ये जिने उतरत असताना तुम्ही गर्दी करू नका किंवा एकमेकांना ढकलू नका. रिमाइंड इम्पॉर्टंट हेल्पलाईन्स अँड यूज ॲज पर नीड. फॉर एक्झाम्पल पोलीस 100, फायर फायटिंग फोर्स 101, डिझास्टर कंट्रोल युनिट 108, ॲम्ब्युलन्स 102. तर हे नंबर लक्षात ठेवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना कॉल करा. फॉलो द ट्रॅफिक रूल्स. ट्रॅफिक रूल्स फॉलो करा. लुक ॲट लेफ्ट अँड राईट साईड व्हाईल क्रॉसिंग द रोड अँड इन्श्युअर दॅट एनी व्हेकल इज नॉट पासिंग बाय. तर ट्रॅफिकचे रोड फॉलो करा. लेफ्ट रोड चेंज करताना लेफ्ट आणि राईट साईडला पाहूनच रोड चेंज करा. डू नॉट टच एनी अनक्लेम्ड ऑब्जेक्ट. डू नॉट स्प्रेड र्युमर्स. तर अनक्लेम्ड ऑब्जेक्टला टच करू नका किंवा काही र्युमर्स म्हणजे अफवा पसरू नका. डू नॉट मेक चॉऊस ॲट द क्राउडेड प्लेसेस. या ठिकाणी शाळेचे काही विद्यार्थी आपल्याला हातामध्ये बॅनर घेऊन दिसत आहेत. क्लिनलीनेस अँड हेल्थ always coexist. Give up the addictions and stay happy. Healthy life is in key to success. Follow the rules to avoid disasters. Today's students are future citizens of country. तर सध्याचे विद्यार्थी हे फ्युचरचे सिटीजन्स आहेत, त्यामुळे या नियमांचं पालन त्यांना करायला शिकवणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रकरण संपलेलं आहे. याचा एक्झरसाइज तुमच्या वहीमध्ये सॉल्व्ह करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.